जय महाराष्ट्र मित्रांनो. तर हा माझा मॉर्निंगचा मील खाऊन मी आज जाणार आहे वडाळ्याला. तिकडे ओपन जिम आहे, तर तिकडे आज आपण वर्कआउट करायला जाणार आहे. तर बघूया तिकडे जाऊन आपण कसं काय काय वर्कआउट करू शकतो. आणि मी तर पहिल्यांदाच चाललो आहे, तर खूप एक्सायटेड आहे. तर तिकडे आपण बघूया कसे इक्विपमेंट्स आहेत आणि आपण त्याच्यावरती काय काय वर्कआउट करू शकतो. तर चला, लेट्स गो. तर मी घरातून निघालो, दादाची गाडी घेऊन पोचलो स्टेशनला. पार्किंगमध्ये लावली कांजूरमार्गला. तर ह्याचा पुढचा प्रवास आता आपण करूया ट्रेनने. तर चला, ट्रेन पण आली होती लगेच पटपट. गर्दी तर नव्हती दिसत, बसायला जागा भेटली. तर रील्स बघता बघता दादर स्टेशन पण आलं. तर इथे उतरून आता जायचं आपल्याला दादर ईस्टला. तर तिथून जायचं टॅक्सीने. दादरवरून लाईन लावायची आहे वडाळ्याला जायला. तर फायनली आपला नंबर आलेला आहे आणि आता आपली टॅक्सी पण आलेली आहे. तर आता आपण बसून जाऊया फाय गार्डनला. फायनली पोचलो आहे आता फाय गार्डनला. इक्विपमेंट्सवरती बघूया तिथं कसं आहे, जाऊन त्याच्यावर थोडंसं वर्कआउट करूया. चला. तर डंबल्स तर एकदम खतरनाकच आहेत, फुल KGवाले. मजा आली बघूनच. किती दिवसांनी KGचे डंबल्स मारायचे आहेत आज. तर आज वर्कआउट तर रगडच होणार आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. मी पहिला केला इथं वॉर्मअप. बोललो थोडंसं वॉर्मअप करूया, बॉडी फ्री करूया. मग स्टार्ट केलं, थोडंसं पुलअप्स मारले इथं. मग आता त्याच्यानंतर बोलूया बेंच मारले. ह्याचे मारले मी 4 सेट. फुल मजा आली. काका एवढे वयस्कर असून आले वर्कआउट करायला, पुलअप्स करतायत. तर फुल एकदम पॉवरमध्ये पुलअप्स करत होते. मजा आली बघून, चांगलं वाटलं. एवढ्या एजमध्ये पण पुलअप्स करतायत चांगल्यापणी. तर चला आता आपण परत एक सेट मारूया डंबलचा. ह्याचे पण मी मारले 4 सेट. हेवी होता, 30 KGचा वाटतं डंबल्स होता. तिथे लिवलं नव्हतं पण होता, हेवी होता एकदम मजबूत. मजा आली. भारी आहे. मग घेतला इन्क्लाइन बेंच प्रेस. ह्याच्यावरती पण मजा आली मारायला. ह्याच्यावरती पण मारले मी 3 सेट. प्रत्येक रॅप फुल कंट्रोलमध्ये. चेस्ट एकदम रगड पंप झाली होती. तर चला आता बोललो टी-शर्ट काढूया आणि आता थोडंसं सँडोवरती बायसेप्स मारूया. तर ओपन जिममध्ये वर्कआउट करायला पण एकदम वेगळीच मजा येत होती. तर पहिला सेटच मारलेला मी आता. तर पहिल्या सेटमध्येच माझा बायसेप्स असा एकदम पंप झाला होता. इथं मारतो बोललो जराशी पोजिंग. तर कसा दिसतोय बायसेप. त्याच्यानंतर घेतला मी डंबल्स कर्ल. ह्याच्यावरती पण मी मारले सेम 3 सेट. प्रत्येक रॅप फुल कंट्रोलमध्ये. नसा तर एकदम बाहेर आल्या होत्या. बघू शकतात तुम्ही कशी दिसते बायसेपची नस. तर फुल एकदम बायसेप पंप झाला होता. तर आता बोललो लास्ट एक्सरसाइज मारून सँडो काढूया, बघूया कशी बॉडी दिसते. तर आता लास्ट मी मारलं इथं थोडेसे पुलअप्स. बोललो थोडेसे पुलअप्स मारूया. तर आज वेगळीच मजा आली होती वर्कआउट करायला. फुल मजा आली आणि माणसं पण येता जाता बघत होती. थोडंसं वेगळंच वाटत होतं, पण काय नाही, जो दिखेगा वही बिकेगा. तर इथं मारली मी पण जराशी पोजिंग. तर वर्कआउट केल्याच्यानंतर पोजिंग तर मारायलाच पाहिजे. तर बॉडी खतरनाक पंप झाली होती एकदम. फुल आज किती दिवसांनी असं बाहेर कुठेतरी वर्कआउट करतो आहे. वेगळीच मजा होती आज. तर सामान पण खूप चांगलं होतं. ह्या एवढ्या सामानामध्ये पण तुम्ही चांगली एक बॉडी तुमची फिजिक बनवू शकतात, जर रेग्युलर असं वर्कआउट केलं तर एकदम प्रॉपर. आणि डाईट पण फॉलो केलं तर. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा. बॉडी पण कशी दिसते कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.